महाराज रायगडाकडे बघून जेव्हा पहिल्यांदा महाराज रायगडावरती आले, रायगड जिंकल्यावर, तेव्हा त्यांनी आज्ञा केली होती तख्तास जागा हाच गड करावा. ह्याचं कारण तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरती. आम्ही इकडे आलेलो आहे, मित्र वगैरे आम्ही सर्व आलेलो आहे. असंच विकेंडचा प्लॅन झाला म्हणून आम्ही आता चाललो आहे रायगडवरती. तर आपल्यासोबत आता इकडे आहे प्रियंका, रोहित, आपण रोहितच आहे, हा आपला प्रसाद, नमस्कार, आणि इकडे ही कोमल. हाय. हे लड्डू, हे लड्डू लड्डू मुत्यान अवतार ಈಗಿನ संचारी देवर. मी नंतरला गडावर पोहोचल्यावर फेस रिव्हील करेन. तर आता आपण मानगाववरून लेफ्ट मारून चाललोय आता आतमध्ये. आपली कमानी गेली आहे, तर आम्ही आता ढाळघर फाट्यावरून आतमध्ये घुसलोय. आता इकडून सरळ सरळ आपल्याला जायचं आहे रोड पकडून. तर आता आम्ही गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असा दोन्ही साईडने रोडच्या झाडं वगैरे आहेत आणि असा गाव असा रस्ता आहे. तर आता आपण चाललो आहे छोट्याशा रस्त्यामधून. खूप दिवसानंतर गावाकडे आल्यानंतर एक वेगळाच वाईब तयार होते, एक वेगळाच असं फील होतं आपल्याला आल्यावरती. सुंदर असा रोड बांधलेला आहे डोंगरांमधून आणि आजूबाजूला पूर्ण असे चारही साईडला पूर्ण असे डोंगर आहेत आणि आपला डोंगरांमध्ये बसलेला रायगड किल्ला खूपच छान आहे किल्ला. आपण एक्सप्लोर करूया आता. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बघूया आपण तिकडे जाऊन आपल्याला काय काय जाणायला भेटतंय, काय काय नवीन बघायला भेटतंय, काय काय नवीन गोष्टी ऐकायला भेटत आहेत रायगडाबद्दल. आपण आता बघूया. तर आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. आता आम्ही रोपवेने वरती जाणार आहे, कारण ऊन खूप झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सीड्यांनी वरती जायचं ट्राय नाही करत आहे. आणि आता रोपवे पकडतोय, पण रोपवेला पण खूप गर्दी आहे, वेटिंग चाललेली आहे. त्यामुळे आता तिकीट भेटते की नाही रोपवेची माहीत नाही. बघूया तरी पण ट्राय करून किती टाईम लागतं तिकीट भेटायला. तर आता आम्ही तिकीट काढायला आलेलो इकडे रोपवेची, पण आता तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे इकडे. अशी पूर्ण अशी लाईन लागलेली आहे पाठीमागेपर्यंत. आता तिकीट काढायला किती टाईम लागतं माहीत नाही आहे, गर्दीच गर्दी आहे. Meanwhile, काय करायचं आता? आहे ना, हा पागल आहे. काय बघा, अश्मयुगीन मानव आहे हा. आणि बघा ह्याच्या कानामध्ये काय आहे, फुलेरी आहे. ती आता भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. 8 वर्ष होत आली आहे. बायको नाही म्हणून तो खूप खुश आहे. समझ रहे हो आप? हा व्हिडिओ सुष्मिताला दाखवा. सबको सीन बता दे. चिल्ला घेता नाम घ्या श्री हरीचे, उदर बनवते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भ्रमण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. शिवचंद्र शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. हर 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 हर
नयनरम्य व्ह्यू असा श्रीमान रायगडाचा. कसं वाटलं रोपवे अगं मध्ये म्युझियम आहे जे तुम्ही नाही बघितलं. म्युझियम कसं वाटलं? खूप थ्रिल, खूप मजा आली, रोमांचक एकदम. थोडीशी खूप मस्त. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. खूप आम्ही सगळे जिवंत आलेलो आहे, एकदम सेफ. श्रीमान रायगड खूप मस्त. कसं वाटलं? खतरनाक भाई प्रत्येकाने या. एकदम उत्कृष्ट एक्सपिरियन्स होता, एकदम मस्त. तोरसकर बंधू, रायगडचं एंट्री फी 325 रुपये आहे. सर्वांनी येऊन भेट द्यावी. 325 ना 225, 9 जणांचं. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. रोपवेचे किती कसं वाटलं ते सांग. रोय बारबी सुटकुट. रोपवेचा एक्सपिरियन्स अप्रतिम असा होता. कसं वाटलं? फर्स्ट टाइम वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि हे वेट वर्थ इट होतं. म्हणजे 3 घंटे. हा मस्त वंडरफुल. रायगडावरती आल्यानंतर कळलं की महाराजांनी जी आज्ञा दिली होती आपल्या सैन्याला, महाराज रायगडाकडे बघून जेव्हा पहिल्यांदा महाराज रायगडावरती आले, रायगड जिंकल्यावर, तेव्हा त्यांनी आज्ञा केली होती तख्तास जागा हाच गड करावा. ह्याचं कारण तुम्हाला इथे आल्यानंतर कळेल. अतिशय सुरक्षेच्या दृष्टीने निसर्गरम्य, आणि नक्की आयुष्यात एकदा भेट द्या महाराजांच्या राजधानी रायगडला. धन्यवाद. तर आता आपण गाईड बघितलेला आहे, तर आपल्याला गाईड गाईड करणार आहेत, आपल्याला सांगणार आहेत कसं काय असतं डिटेल्स वगैरे. आता त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. महादेवाचं मंदिर आणि महाराजांची समाधी. पहिले हे निघणार, नंतर मग पुढे निघून जाणार. जेवढ्या पायऱ्या चालल्या का सुरुवात. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. मी गडावर येणारा सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना या किल्ल्याचं मार्गदर्शन करतो. पहिल्यांदा तुम्ही रायगड पाहिला असेल नसेल, आता प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे बघा. रायगडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभले 2851 फूट उंचीवर आहात तुम्ही समुद्र पातळीपासून. जिथे तुमची गाडी पार्क केली, रोपवेच्या पायथ्यापासून वर गडाच्या माथ्यावर आलात, या डोंगराची हाईट 1375 फुटाची आहे. किती मिनिटात त्या रोपवेवर आलात? अवघ्या 4 मिनिटात रोपवेने आलात. रायगडाची मागची बाजू आहे आणि रायगडाच्या समोरच्या बाजूला पायऱ्या. तुम्ही कधी पायऱ्याला कवर? हा, येत असताना गडाला ज्या पायऱ्या, त्या 2360 पायऱ्यात वर यायला. तेवढ्या पायऱ्या या गडमाथ्यावर चढून यायचं म्हटलं तर अख्खा दिवस 2 तास कमी पडतात. गडाचा जो वरचा जो परिसर आहे फिरण्याचा 100 एकरामध्ये, आता पूर्ण खोरं 100 एकर वरचं टॉप एरिया. तर या 100 एकरामध्ये सगळीकडे फिरायचं म्हटलं तर अख्खा दिवस कमी पडतो. एवढा मोठा किल्ला आहे. रायगडाला चारही बाजूनी डोंगर रांगाने वेढलेले आहे. आणि त्या रांगेला कोणत्या रांगा म्हणतात माहिती? सह्याद्री पर्वत. त्या सह्याद्री पर्वतापासून अलग झालेला किल्ला आहे. या गडाचं पहिलं जुनं नाव होतं रायरीचा किल्ला. आणि रायरी या नावाने ज्यावेळी ओळखत होते तर हा मुलूक विजापूरच्या आदिलशाहीचा होता. आणि आदिलशाहीचे जे सरदार होते चंद्रराव मोरे यांचा कब्जा होता. यांच्याकडनं शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1656 साली जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला. आणि मग त्याने या ठिकाणी किल्ला बांधला. इथे किल्ला बांधायला किती वर्ष लागली? किल्ला बांधायला इथे 14 वर्ष लागली. 350 बिल्डिंग बांधल्या गडावर, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या गडावर आणि मोठमोठी 11 तळी किल्ल्यात बांधून घेतली. तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेच्या साह्याने 4 मिनिटात आलात, वर आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो की किल्ला बांधायला जी वापरलेली जी दगड आहेत ना, ही दगड त्यावेळी आणली कुठून? गडाच्या खालून आणली का दगड? नाही. गडाच्या कामाला वापरलेली दगड ही त्या काळात गडाच्या वर माथ्यावरच काढली हो. तर या ठिकाणी विहिरी खोदल्या, तलाव खोदली, टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड, या दगडाचा वापर त्याने इथे किल्ला बांधायला केला. दगड खालून आणलेली नाहीयेत, गडावरच काढली गेलेली आहेत बघा. बांधकामात वापरलंय चुना, गुळ आणि शिस. त्या काळात या गडावर 5000 लोक राहायचे. एक शहर होतो शहर. आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय, पण इतिहास ज्याने शोषण केला, इतिहास ज्याने
संबोधलाय, इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय त्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू आणि बुरुजांमध्ये. मग आजही रायगडाला विचारावं असं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता. कारण त्यांच्या आजही पाऊल खुणे इथे जिवंत आहे. जरी किल्ला जरी पडला असेल, इतिहास मात्र जिवंत आहे. जणू धर्तीवरचा स्वर्ग ओळखला जात होता इथे. आज लाखो शिवभक्त आलेला इथली माती कपाळीला, इतकी जागा पवित्र आहे. कारण इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचलं का हो, शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली, नाचली गेली? त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीला कोणाचा दर्जा द्यायचा? आईचा आणि बहिणीचा. म्हणून शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. असा चारित्र्य संपन्न राजा यांचा हा किल्ला. आता आपण या गडाच्या प्रत्येक वास्तू बघणार आहोत, त्या वास्तूबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बघा, हा एवढा एक महाल न्याहाळून बघाव. या ठिकाणी त्या काळी 2 मजली इमारती होत्या. त्या इमारतींचे बेस म्हणजे जोते वाचलेत असे इथे पुढे पर्यंत 6 घर आहेत. याला शिवाजी महाराजांच्या राण्यांचे महाल असं म्हणतात. शिवाजी राजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. कारण हिंदू धर्मामध्ये 8 लग्न करण्याची पद्धत नव्हती हो, आणि आजही नाहीये. महाराजांची त्या काळी 8 लग्न झाली होती. आणि ती का करावी लागली होती? महाराजांनी 8 लग्न ही त्या काळात स्वराज्य वाढविण्यासाठी केली होती, साम्राज्य मोठं करण्यासाठी केली होती. शिवाजी महाराजांच्या राण्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. सईबाई पहिल्या राणी, स्वैराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवर्णाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंतबाई असं होतं. या किल्ल्यावर महाराजांच्या सोबत 6 राण्या राहायच्या. 8 राण्या होत्या, गडावर 6 राहायच्या. मग 2 कुठे राहत होत्या? तर महाराजांची जी पट राणी होती ना, सईबाई, संभाजी राजाच्या आई, त्या राणीचं निधन राजगडावर झालं. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांच्या आई राजमाता जिजाऊ ह्या रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला राहायच्या. सासूबाईंची सेवा करायला एक राणी खाली राहते, तिचं नाव पुतळाबाई होतं. मग गडावर किती राहतील? 6 राण्या. त्यांच्या इथे लाईन मध्ये 6 माल बांधलेत बघा. ते राणीचं पूर्वीचं हॉल आणि हे बेडरूम. इथे 2 मजली सागाच्या लाकडापासून बांधलेल्या इमारती, इमारतीवरती सागाचं लाकूड आणि मातीची कौलं होती. हे सगळं गेलं कुठे? तर 18व्या शतकामध्ये रायगडावर इंग्रजांनी तोफेचा मारा केला. इतका भयानक 11 मारा होता की हा किल्ला 11 दिवस जळत होता. कधी? 18व्या शतकामध्ये. 8 राण्यांचे 6 माल इथे. 8 राण्यांपैकी 2 राण्या इथे नव्हत्या राहत. सईबाई राजगडावर वाढल्या, पुतळाबाई पाचाडली. कसली नटलेली थटलेली ही घरं असल्याची कल्पना करा. संध्याकाळी बघा 5 वाजले का ते बाहेरचे दरवाजे बंद करायचे. मग जर एका राणीला दुसरीच्या महालाकडे जायचंय, आतून अटॅच गॅलरी होती बघा. आज की शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडून जया शब्द आलाच पाहिजे. कारण या नावामध्ये इतकी ताकद होती की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थर भीत होती बघा. शिवाजी या नावाचा उलटा अर्थ केला तर काय होतं? आयुष्यभर ज्याने जीवावरती खेळ केला त्यांनाच म्हणतात शिवाजी. इतिहास वाचताना कधी तुम्ही वाचलं का हो की छत्रपतींच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचवली गेली, नाचली गेली? त्यांच्या राज्यामध्ये परस्त्रीला कोणाचा दर्जा दिला जायचा? आईचा आणि बहिणीचा. म्हणून शत्रूच्याही बायका महाराजांचा आदर करत होत्या. हे सगळे राणीवसा असताना इकडे खाली बघा मोठे वाडे दिसतात तुम्हाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि तो पलीकडे 5वा. याला गडावरचे अष्टप्रधान मंत्र्यांची ऑफिस म्हणतात. मंत्रिमंडळाची स्थापना लोक म्हणतात 20व्या शतकात झाली, पण इतिहास काय सांगतोय? मंत्रिमंडळाची स्थापना ही 16व्या शतकातच झालेली आहे. महाराजांनी त्यावेळी 8 मंत्रिमंडळ निवडले होते. मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हंबीराव मोहिते, दत्ताजी त्रिंबक, निराजी रावजी, बाळाजी आवजी, अण्णाजी पंत, सोनपंत डबीर, सगळ्यांची इथे ऑफिस होती बघा. आता हे त्यावेळी बंदिस्त घरं असताना काय नटली थटली असतील बघा. त्यांच्यावरती उतरतं सागाचं लाकूड आणि गोल आकाराची मातीची कौलं. जणू धर्तीवरचा स्वर्ग इथे नटलेला होता. 5000 लोक या किल्ल्यात राहत होते. हे बघा आता चारी बाजूच्या डोंगररांगा क्लिअर दिसतात तुम्हाला ना, सह्याद्री म्हणतात. त्याच्या खालचा जो भूभाग आहे ना, या खोऱ्याला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी खोरं कुठून सुरू झालं? सातारा जिल्हा, वाई तालुका, रायगडाच्या उत्तरेच्या कोकण दिव्यापर्यंत या गडाचा जो खालचा असणारा जो भूभाग, या भागाला जावळीचं खोरं म्हणतात. जावळी खोरं एवढं घनदाट जंगल या गडाला त्या काळी लाभलं होतं की सूर्य किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी या किल्ल्याची निवड केलेली होती बघा. इथून 8 किल्ले दिसतात वातावरण नगारखान्याच्या टेकडीवरनं.
तोरणा दिसतो, राजगड, प्रतापगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, चांभारगड आणि मकरंदगड. आता ही जे मुलं वाकून बघतात बघा, त्याच्या आतमध्ये लाईन मध्ये 3 कोठार आहे, त्याला गडावरची धान्यांची कोठार म्हणतात. कोकणात याला कणगी म्हणतात. कणग्या आपल्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण गडावरती अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर व्यवस्थित सुविधा संकल्पने असतील तर शत्रूला आपण गडापर्यंत पोचू देऊ शकत नव्हतं. त्याचं कारण रायगडाला 4ही साईडनी सह्याद्री आहे. त्यावेळी यायचं म्हटलं शत्रूला तर सह्याद्री पार करून यावं लागत होतं आणि ते येणं सह्याद्रीतून शक्य नव्हतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी याची निवड केली.